त्या फोटोमध्ये जे व्हायरल झालेलं आहे ते माझ्या वडिलांचं चित्र आहे। साधारणतः एक 3 वर्षाचा कालावधी होत आला। कोविडच्या नंतर ते बाहेर गेले, ते अजून परत रिटर्न आलेच नाही। आता हा फोटो जेव्हा व्हायरल झाला त्याच्यानंतर मीडियाकडनं जेव्हा ते सगळी गोष्ट व्हायरल झाली, मंत्रालय स्तरावर त्याच्या खूप चर्चा काय झाल्या, संबंधित मंत्र्यांनी आरोप प्रत्यारोप त्याच्यावरती झाले, पॉलिटिकल इश्यू झाले। जर तो फोटो त्या जाहिरातीवरती लावलेला आहे तर याचा अर्थ की ती व्यक्ती पंढरपूरच्या परिसरात आसपास कुठेतरी असावी। विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात, त्यामुळे आधी लाडकी बहीण योजना, त्यानंतर लाडका भाऊ योजना आणि आता ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडवण्यासाठी तीर्थदर्शन योजना राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। मात्र ही योजना सुरू होण्याआधीच वादात सापडली आहे, कारण या योजनेची जाहिरात करण्यासाठी ज्या व्यक्तीचा फोटो वापरण्यात आलाय ती व्यक्ती मागील 3 वर्षांपासून बेपत्ता असल्याची चर्चा आहे। या व्यक्तीचा ठाव ठिकाणा अद्यापर्यंत लागू शकलेला नाही, मात्र या व्यक्तीच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचण्यात आम्हाला यश आलंय। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर जवळच्या या वरुडे गावातील हे तांबे कुटुंबीय आणि या तांबे कुटुंबियांचे जे कुटुंब प्रमुख आहेत त्या ज्ञानेश्वर तांबेंचा हा फोटो असल्याची चर्चा आहे। आपल्यासोबत हे सगळे तांबे कुटुंबीय आहेत। ज्ञानेश्वर तांबे यांची ही 2 मुलं आहेत, सुनबाई आहेत आणि इतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत। नमस्कार। सर्वात आधी मला सांगा की या फोटोमध्ये जे दिसतायत ते तुमचे वडीलच आहेत, कारण उलट सुलट चर्चा आहेत की हे तुमचे वडीलच आहेत। हो, त्या फोटोमध्ये जे व्हायरल झालेलं आहे ते माझ्या वडिलांचं चित्र आहे। त्यांना मी चांगलं ओळखतो। माझे वडील आहेत, ते 3-4 दिवसापूर्वी व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ते दिसून आले मला। कधी नक्की निघून गेलेले आहेत? साधारणतः एक 3 वर्षाचा कालावधी होत आला। कोविडच्या नंतर ते बाहेर गेले, ते अजून परत रिटर्न आलेच नाही। अच्छा, तुम्ही त्यांचे दुसरे चिरंजीव आहात, तर कशामुळे ते गेले असावेत? काही अंदाज आहे की एक विरक्ती आहे, वारकरी संप्रदायाकडे असलेला ओढा आहे, की इतर काही समस्या आहेत, म्हणजे कुटुंबातले असतील किंवा असं काही आहे? तसं काय नाही, ते जायचे आधीमध्ये असे 1-2 महिने पाहुण्यांक देवाला दर्शनाला गेले की परत यायचे। 2-2, 3-3 महिने ते जायचे बाहेर, असे परत यायचे। बाकी काही नव्हतं तसं, ते चांगलेच होते असे। अच्छा, म्हणजे असा वेगळा काही, म्हणजे आता मी खूपच काही वैयक्तिक गोष्टी विचारतोय, मात्र इतर काही त्यांना असं काही समस्या नाही? त्यांना दुसरी कुठलीही समस्या नाही आहेत। हो, ते अगदी म्हणजे रेग्युलरपणे आपल्या इथंच असायचे, शेती वगैरे काम करून। बाकी त्यांना देवदर्शनचं वगैरे पहिल्यापासून छंद आहे, तर ते नेहमी ना आळंदीला पंढरपूरला वजायचे। याच्यापूर्वी पण ते 3-4 वर्षापूर्वी ते स्वतः आळंदीला देवदर्शनासाठी गेले होते। त्या ठिकाणी पण ते असं नाही 2-4 महिने राहिले होते। आळंदीचा जो परिसर आहे मंदिराचा, त्याच्या संपर्कात ते नेहमी असायचे, तिथं थांबायचे। दरम्यानच्या काळात एक शासनाचं नव्हे तर एक समाज सोशल वर्क करणारे जे काही लोक आहेत त्यांनी गोरगरिबांना ब्लँकेट वगैरे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता। त्याच वेळेस त्यांना म्हणजे वडिलांनाच ब्लँकेट वाटप करताना त्यांचाच फोटो व्हायरल झाला, की जो पेपरकडनं आम्हाला समजला। त्याच्यानंतर आम्ही परत त्यांना शोध घेतला, तर ते आम्हाला त्या ठिकाणी आढळून आले। तुम्ही त्यांना घरी घेऊन आलात? हो, दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊन लगेच त्यांना गेलो, तर ते ऑलरेडी ऑन द वेच होते, म्हणजे ते घराकडेच येत होते। ते आम्हाला रोडमध्येच भेटले। अच्छा, म्हणजे ते असं विरक्ती असल्यामुळे बाहेर जातात असं, म्हणजे आणि तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जातात। तुमचे सासरे आहेत, याच्या आधी कधी संपर्क झालाय त्यांचा? फोन करणं किंवा काही घरी येणं असं काही होतं त्यांच्याकडून? नाही, ते गेले की 2-3 महिने जायचे, देवस्थानाच्या ठिकाणी जायचे, पाहुण्यांच्या तिकडे जायचे। 2-3 महिन्यानंतर 8-15 दिवसानंतर ते यायचे, पण ह्यावेळेस काही ते आले नाही। अच्छा, मागील 3 वर्षांपासून कुठलाही संपर्क नाही। बरं, मग आता हा जो फोटो तुम्ही पाहिला मुख्यमंत्र्यांच्या सोबत जाहिरातीमध्ये त्यांचा, तर त्यानंतर काय तुम्हाला वाटलं? फोटो जेव्हा मीडियाच्याकडनं तो व्हायरल झाला त्याच्यानंतर लोकांच्या स्टेटसला तो फोटो पडला। स्टेटसला पडल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट काढून माझ्या मित्रांनी वगैरे, माझे एक सावळेचे मित्र आहेत राहुल कोळेकर म्हणून, त्यांनी तो फोटो मला पाठवला। त्याच्यानंतर ते माझ्यासाठी खूप म्हणजे शॉकिंग न्यूज झाली। अरे बापरे। नंतर मी पत्रकारांशी संपर्क साधून त्याची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला। दरम्यानच्या काळात CM ऑफिसशी पण मी संपर्क साधला वेगवेगळ्या पॉलिटिकल लोकांच्या माध्यमातून, आणि त्याचा शोध घेण्याचा मग प्रयत्न चालू केला। पण तो जो फोटो आहे तो आमचा एक अंदाज आहे की बाबा त्याच्यावरती लेटेस्ट फोटो आहे आणि तो पंढरपूरचा असावा। त्याची कुठली आपण तक्रार वगैरे पोलीस स्टेशनला पहिली केली नव्हती। आता हा फोटो जेव्हा व्हायरल झाला त्याच्यानंतर मीडियाकडनं जेव्हा ते सगळी गोष्ट व्हायरल झाली, मंत्रालय स्तरावर त्याच्या खूप चर्चा काय झाल्या, संबंधित मंत्र्यांनी आरोप प्रत्यारोप त्याच्यावरती झाले, पॉलिटिकल इश्यू झाले।
दरम्यानच्या काळात परवाशी म्हणजे 3 दिवसापूर्वी सन्माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब यांचा मला रात्री 11 वाजता डायरेक्ट कॉल आलेला. ही जी गोष्ट व्हायरल होत आहे, हा फोटो हा तुमच्या वडिलांचाच आहे का, त्यासाठी तुम्हाला फोन केलेला आहे कन्फर्म करण्यासाठी. म्हणजे सर माझ्या वडिलांचाच फोटो आहे ते. बरं ठीक आहे, तुम्ही काय तक्रार वगैरे म्हणजे सर तक्रार नाही केली, त्याच्यापूर्वी पण गेले होते आणि आम्हाला एक होप्स होते की ते येतील म्हणून आम्ही काय तक्रार वगैरे नाही दाखल केली. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही तक्रार दाखल करा, आम्ही त्याचा शोध घेऊया. मग सेम डेला त्याच रात्री मी 11:30 वाजता NC दाखल केली, म्हणजे मिसिंगची तक्रार पोलीस स्टेशनला दिल्याच्या नंतर ते पोलीस स्टेशनने लगेच तक्रार माझी दाखल करून ज्यावेळेस काल पण मला फोन आले होते संबंधित डिपार्टमेंटकडनं DYSP कडनं वगैरे आले होते, तर त्यांच्या शोधासाठी पोलीस प्रशासनानं जेवढी जास्तीत जास्त त्यांची टीम आहे ती पंढरपूर या ठिकाणी पण रवाना केलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे 200-250 लोकांची टीम आहे की ते त्यांचा शोध घेण्यासाठी पंढरपूरकडे रवाना झालेले आहे. म्हणजे पुणे पोलीस आता ज्ञानेश्वर तांबेंचा शोध घेत आहेत आणि तुम्ही म्हणताय तसं पंढरपूरमध्ये किंवा इतर कुठल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ते असण्याची शक्यता आहे आणि अशा पद्धतीनं शोध घेत. हो, काल रात्री परत शिकारपूर पोलीस पथक जे आहे ते त्यांची दुसरी टीम काल रात्री आळंदीला गेली त्यांना शोधण्यासाठी. प्रश्न असा आहे ना की मुळात हे कशामुळे झालं तर अचानकपणे जो फोटो जाहिरातीत वापरण्यात आला त्यामुळं ही जाहिरात एखाद्या खाजगी संस्थेने केलेली असू शकते, मात्र याची जबाबदारी सरकारला झटकता येणार नाही कारण जाहिरात सरकारची आहे. त्यामुळे आम्ही खाजगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलंय किंवा अमुक अमुक अशा कुठल्या त्रयस्थ व्यक्तीने जाहिरात केली असं म्हणून खरं तर जबाबदारी झटकता येणार नाही. बरोबर. येस, माझं तेच म्हणणं आहे. जर समजा फोटो त्या जाहिरातीवरती आलेला आहे तर ती व्यक्ती हयात आहे याच्यावर सिद्ध होते. ऑलरेडी त्यांचा लेटेस्ट फोटो आहे, त्याच्यावरती टिक्का वगैरे लावलेला आहे, म्हणजे ते पंढरपूरलाच असावेत हा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आता मला दुसरं विचारायचं आहे की ही जी योजना आहे त्या योजनेमध्ये जे काही माहिती जी जाहिरातीच्या स्वरूपात समोर आहे तेवढ्याच जुजबी माहितीच्या आधारे आपण बोलतो आहोत की 75 वर्षांच्या पुढील व्यक्तींसाठी ही योजना आहे. बरोबर ना? 75 की 65? 75 म्हणजे जाहिरातीवरती तर 75 लिहिलेलं आहे आणि त्या 75 वर्षांच्या पुढच्या व्यक्तीसोबत त्यांच्या घरातील एक व्यक्ती आणि त्या अशा 2 व्यक्तींना तीर्थक्षेत्रांचं दर्शन आणि त्यासाठी 30,000 रुपयाचं अनुदान, एवढी जुजबी माहिती या जाहिरातीवरून आपल्याला समजते आहे. मग या जाहिरातीसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित व्यक्ती उपस्थित असणं, त्या व्यक्तीने प्रत्यक्ष त्या कार्यालयामध्ये जाऊन जिथे अर्ज करायचा आहे तिथे अर्ज करणं हे सगळं अपेक्षित आहे. मात्र मुळामध्ये ज्या व्यक्तीचा फोटो या सगळ्यासाठी वापरण्यात आलाय ती व्यक्तीच उपस्थित नाहीये. हो, माझं तेच म्हणणं आहे की शासनाने हा जो काय फोटो घेतला तर तो फोटो एक्झॅक्ट त्यांना भेटला कुठून, कारण याच्या अगोदर त्यांचा कुठलाही मंत्रालयीन स्तरावरती फोटो जाण्याचा काही संबंध नाहीये. जर तो फोटो त्या जाहिरातीवरती लावलेला आहे तर याचा अर्थ की ती व्यक्ती पंढरपूरच्या परिसरात आसपास कुठेतरी असावी. आमची अपेक्षा ही आहे की शासन दरबारी शासनानं आम्हाला कुठल्याही परिस्थिती म्हणजे त्यांचा शोध घेऊन आम्हाला आमचे वडील शोधून द्यायला मदत करावी. अच्छा, हे म्हणजे कशामुळे त्यांच्याकडून हे होतं, म्हणजे एक आध्यात्मिक ओढा आहे त्यांचा की काय, म्हणजे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सतत जाऊन उभा राहणं हे पहिल्यापासूनच ते करत करत होते पहिल्यापासून. तसं ते जायचं 2-3 महिने झालं का इकडं तिकडं फिरायचं, परत याला आळंदीला जायचं, पंढरपूरला जायचं, वारीला करीत होतं ते वारी पहिले. आता ह्या सगळ्यानंतर मग म्हणजे वडील भेटावेत ही तर तुमची मागणी आहेच, पण आता मग ह्या जाहिरातीचं काय करायचं, म्हणजे आता वडील भेटले समजा तुमचे तर मग ह्या योजनेच्या माध्यमातून पाठवणार का वडिलांना, काय करणार तुम्ही? काय नाही, आम्हाला आता अपेक्षित हे आहे की वडिलांना जरी त्या योजनेचा फायदा भेटू वगैरे नाही भेटू, आम्हाला आमचे वडील भेटले ते म्हणजे पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखंच होईल. आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहतोय. दर्शन हा नंतरचा पार्ट आहे. शासनाने ते फक्त अजून जाहिरात केलेली आहे, त्याची अजून प्रॅक्टिकली येणे म्हणजे त्याचा खूप अवकाश जाणार आहे. दरम्यानच्या काळात इलेक्शन वगैरे आहे, तोपर्यंत खूप काही राजकीय घडामोडी होऊ शकतात. अपेक्षित आम्हाला एवढंच आहे की वडील भेटणं ही आमच्यासाठी खूप मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. काय म्हणजे पाठवायचा काही विचार करायला का या सगळ्यांना? नाही, पहिले वडील यायला पाहिजे ना, नंतर मग पुढचं आपण ठरवू काय करायचं ते ना. पहिले अपेक्षा आहे वडील यायला पाहिजे. सासरे बुवा यायला पाहिजेत, अपेक्षा आहे म्हणजे या सगळ्यानंतर. हो, नक्कीच. गोंधळ झालाय नाही, जो काय गोंधळ चालू आहे तो त्या स्तरावरती मिटला जावा आणि आमचे जे सासरे आहेत ते सुखरूप घरी यावेत आणि नंतर ना जे काही शासनाने जी वारीची घोषणा केलेली 100% पाठवू आम्ही त्यांना यात्रेला. खरं तर हा काही प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. आपण पाहिलं की मी लाभार्थी योजनेतील
जाहिरातींसाठी ज्या व्यक्तींचा उपयोग करण्यात आलेला होता त्या व्यक्ती बऱ्याचदा त्या योजनेचा लाभ घेत नव्हत्या, हे त्यावेळी अनेकदा समोर आलेलं होतं. आणि आता ज्या ज्ञानेश्वर तांबेंचा फोटो छापण्यात आलाय तर ते ज्ञानेश्वर तांबे या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच उपस्थित नाहीयेत या ठिकाणी. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. शासनाने योजना जाहीर केली, परंतु ज्याच्यासाठी जाहीर केली आणि ज्यांचा त्यांनी फोटो वापरला गेला त्या जाहिरातीवरती ते व्यक्ती सध्या कुठेही संपर्कात नाहीये. सापडल्याच्या नंतर आम्ही 100% त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना नक्कीच पाठवू. मुख्यमंत्र्यांसोबत फोटो तर झळकलाय वडिलांचा. ते एक दृष्टिकोन चांगली गोष्ट झाली की तो मुख्यमंत्र्यांच्या बरोबर असल्यामुळे तरी आम्हाला समजलं की बाबा आहेत पंढरपूरला वगैरे कुठेतरी असू शकतात. तो एका बाजूने तो फायदा झाला, दुसरं जर कुठं असतं तर आम्हाला लवकर शोध नसता गेला. आणि सीएम बरोबर फोटो असल्यामुळं जी काही पोलीस प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांनी अगदी त्यांच्या पद्धतीने फास्ट याचा तपास चालू केलेला आहे. बघा, म्हणजे एरवी कदाचित दखली घेतली गेली नसती, पण मुख्यमंत्र्यांसोबत फोटो आल्यामुळं सगळी पुणे पोलीस दलातील यंत्रणा कामाला लागली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी शोध सुरू होत. हो, काल ज्यावेळेस मला माहिती भेटली तर साधारणतः माझं SP साहेबांबरोबर बोलणं झालं आणि शिकापूरचे PI असतील त्यांच्याबरोबर पण गायकवाड साहेब म्हणून आहेत त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की साधारण 200-250 लोकांची टीम त्यांना शोधण्यासाठी आळंदी टू पंढरपूर या दरम्यानच्या काळात जेवढे काही मठ असतील, आश्रमशाळा असतील, संबंधित शेवटचा मुद्दा की या सगळ्या प्रकारानंतर असं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न होतोय काही नेत्यांकडून की या योजनेची जाहिरात करण्यासाठी एक खाजगी कंपनी नेमलेली असू शकते, या कंपनीकडून तो फोटो घेतलेला असू शकतो आणि त्यानंतर ती जाहिरात केलेली असू शकते. मात्र राज्याच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही असंही सांगितलं जातंय. मात्र खाजगी कंपनीकडून जाहिरात प्रसारित केली गेली आहे आणि त्यावरती मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, तर त्यामुळं या जाहिरातीला लोक गांभीर्यानेच घेणार. बरोबर? हो, बरोबर आहे. तो फोटो CM साहेबांबरोबर असल्यामुळे त्याची जास्त चर्चा झाली, पण त्याचा आम्हाला फायदा असा झाला की वडील आम्हाला त्याच्या माध्यमातून लवकर भेटू शकतात. दुसरं जर कुठं काही कारण असतं तर आमच्या तातडीने दखल घेतली नसते. आतापर्यंत फक्त पोलीस प्रशासन आणि पत्रकार मित्र माझ्या संपर्कात आहेत. याच्यामध्ये कुठल्याही राजकीय लोकांनी अजून माझे काही संपर्क केलेला नाही, राज्यस्तरीय म्हणा किंवा महसूल विभागाचा अजून कुठल्याही माझ्यापर्यंत संपर्क झालेला नाही. पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं शोध मोहीम त्यांची चालू आहे. सरकारी कारभार कसा सुरू असतो याचं हे नमुनेदार उदाहरण आहे. या योजनेचा सरकारला निवडणुकीमध्ये किती लाभ होईल की नाही हा प्रश्न आपण सोडून देऊ. मात्र त्यासाठी जी जाहिरात करण्यात आली त्या जाहिरातीचा लाभ या तांबे कुटुंबियांना व्हावा, या तांबे कुटुंबियांना त्यांचे वडील, कुटुंबाचे कुटुंब प्रमुख परत मिळावेत ही अपेक्षा आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.